नमस्कार, मी प्रसन्न जोशी. जय महाराष्ट्राच्या या न्यूजरूममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याला कल्पना आहे, न्यूजरूममध्ये आम्ही नेहमी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातल्या दिग्गजांना बोलावतो आणि तसाच एक प्रयत्न म्हणून आज या न्यूजरूममध्ये एक खास टीम आहे. एक अशी टीम जिचा बोलबाला संपूर्ण महाराष्ट्रात आहे, नवे देशभरात आहे, जगभरात फिल्म इंडस्ट्रीमधला आहे. आणि तुम्हाला तो थोडासा क्ल्यू मिळाला असणार. होय, आमच्यासोबत सैराटची टीम आहे. आपल्यासोबत आहेत नागराज मंजुळे, सैराटचे दिग्दर्शक आणि अतिशय नामवंत असं नाव सिने क्षेत्रातलं आता. आणि सैराटच्या टीममधले आर्ची, म्हणजे तोंडात आर्चीच येतं, मला खरं नाव दरवेळी आठवायचा नेहमी गोंधळ होतो, पण आर्ची म्हणजेच रिंकू आहे, आकाश आहे आणि सिनेमॅटोग्राफर आणि एडिटरची जोडगोळी असणारे सुधाकर आणि कुतुब सुद्धा आहेत. सगळ्यांचं स्वागत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत जय महाराष्ट्राचे मुख्य संपादक डॉक्टर समीरण वाळवेकर आणि माझे सगळे टीम मेंबर्स, सगळे सहकारी. सुरू करूयात समीरण सरांपासून. सगळ्यात पहिल्यांदा जय महाराष्ट्राच्या आमच्या सगळ्या पत्रकार मित्र, संपादक, तंत्रज्ञ आणि व्यवस्थापनाच्या वतीने नागराज, हो तू त्याच्यानंतर झीची अख्खी टीम, तुझी कलावंतांची टीम आणि तुझ्या तंत्रज्ञांची टीम यांनी मराठी चित्रपटसृष्टीत हा जो इतिहास घडवलेला आहे, लोकप्रियतेचा इतिहास, त्याबद्दल आम्ही सगळ्यांच्या टीमतर्फे मनापासून टाळ्या वाजवून तुझं अभिनंदन करतो. थँक्यू सो मच. थँक्यू. नागराज, खरोखर आमचा ऊर अभिमानाने भरून आलाय. त्याचं कारण मी स्वतः, तुला माहिती आहे, वैयक्तिक तुला गेले 15 ते 20 वर्ष जवळनं बघतोय. तुझा सगळा प्रवास, तुझ्या शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरीज, फीचर फिल्ममधला तुझा पहिला प्रयत्न, हा आत्ताचा फीचरमधला दुसरा प्रयत्न, आणि हे करताना तुला काय काय करावं लागलं याची प्रत्येक गोष्टीची माहिती ही जरी आम्ही तुझ्यासमोर येत नसलो तरी आम्ही बाजूने बघत होतो, आम्हाला ती कळत होती. आणि या सगळ्या प्रकारामध्ये तुमच्या सगळ्या तंत्रज्ञ मंडळींनी, तुमच्या प्रोडक्शन हाऊसनी, झीनी आणि तुझ्या कलाकारांनी आज जे काही केलेलं आहे त्यांनी सगळा महाराष्ट्र आणि चित्रपटसृष्टी ढवळून निघालेली आहे. एक प्रचंड ताकदीचा असा सामाजिक आशय तू दिलास. तंत्राच्या दृष्टीने अतिशय सरस अशी फिल्म तू दिलीस. आणि सगळं मुख्य म्हणजे हे मराठी मातीमधून, या मराठी मातीचा गंध घेऊन कुठेतरी आलेलं आहे, याचा आम्हाला खूप आनंद आहे. तो अशा पद्धतीने सेलिब्रेट करता येत नाही. खरं तर तुझ्या चित्रपटातल्या गाण्यासारखं सेलिब्रेट करायला पाहिजे, पण हे ठिकाण नाही, ही वेळ नाही. आज आमच्या सगळ्या मित्रांच्या मनात या चित्रपटाविषयी जे जे काही विचारायचं आहे ते सगळं विचारायला मी त्यांना आत्ताच परवानगी देऊन टाकतो. तुम्ही सगळे विचारा, फक्त आपल्या वेळेची मर्यादा लक्षात ठेवा. त्यांनाही पुढचे कार्यक्रम आहेत, त्यांना अक्षरशः आपण सगळ्यांना पकडून इथे आत्ता आणलेलं आहे. आणि ही सगळी मंडळी सगळ्या चॅनल्सवर फिरतायत, सगळीकडे फिरतायत. त्यामुळे अगदी कमीत कमी शब्दात आपण आपले प्रश्न मांडूयात, त्यांना जास्ती बोलू देऊयात. सगळ्यात पहिला माझा प्रश्न, मला माहिती आहे पण आमच्या सगळ्यांना कळावं म्हणून सांग, सैराट हे असं तुझ्या मनात भन्नाट कधी फिरायला लागलं, तो पहिला क्षण कुठला होता? सैराट फॅन्ड्रीच्या अगोदर मी पिस्तुल्या केली, नॅशनल अवॉर्ड मिळालं. आणि पिस्तुल्याच्या वेळेस माझ्या डोक्यात होतं की पिस्तुल्याची एक फीचर फिल्म करावी त्या गोष्टीची, कारण की त्याचा पसारा त्या शॉर्ट फिल्ममध्ये मावला नव्हता. मला वाटायचं मग सैराटची एक गोष्ट होती की ही करावी का, आणि फॅन्ड्री त्यावेळेस डोक्यात नव्हतं. मग मी सैराट लिहायला घेतलं आणि पिस्तुल्या लिहावं की सैराट असा एक गोंधळ होता. पण माझे जे मित्र आहेत, विशेषतः गार्गी, मला म्हणाली की तुझ्या इतक्या गोष्टी तू सतत बोलत असतो, तर तू नवं कर आणि हे तुला कधीतरी नंतर करता येईल. पिस्तुल्या तुझी झाली आता, ऑलरेडी नॅशनल अवॉर्ड त्याला मिळालेलं आहे. आणि मग मी ती लिहायला घेतली, पण सैराटचा सूर किंवा त्याचा जीव मला सापडत नव्हता. मला ते कळत नव्हतं की कुठल्या पद्धतीने सांगायला पाहिजे गोष्ट. मी लिहायचो आणि मला आवडायचं नाही, आणि मीच उदास व्हायचो की यार हे नाही, असं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे खूप काळ लिहिलं, मग सोडून दिलं. मग मध्ये बरंच ज्याला म्हणतो, किती वेळ गेला या सगळ्या प्रकारात? म्हणजे 2009 पासून मी खरं तर डोक्यात आहे माझ्या सैराट. 9 पासून 15 पर्यंत लिहित होता? हो. बाप. आणि मी ते लिहून, म्हणजे फॅन्ड्रीचा एक ड्राफ्ट आहे, म्हणजे फॅन्ड्री मी लिहायला बसलो आणि संपवली आणि तीच फिल्म केली. सैराटची जवळजवळ एक जे असं खास लिहिली असे जवळ 15-20 तरी ड्राफ्ट असतील त्याचे. 15-20 ड्राफ्ट केले? ड्राफ्ट असतील ज्याला की वेगवेगळे म्हणता येईल. आणि त्याचे अनेक, ज्याला काय म्हणू आपण की वर्जन्स त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा विचार करून बघितला. मग फॅन्ड्री झालं आणि दरम्यान परत माझ्या मनात ती गोष्ट सुरू झाली. आणि मला फॅन्ड्रीचा सगळा अनुभव आणि एकूणच सगळंच माझ्या मनात एक तयार होत होतं. मी जेव्हा फॅन्ड्रीच्या निमित्ताने फिरत होतो, त्याचा विचार करत होतो, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकत होतो, आणि मला वाटलं की ही गोष्ट अशी आहे की मला सांगण्याचं आता कदाचित तिची अभिव्यक्तीची एक स्टाईल, पद्धत मला आता कळायला लागली आणि या पद्धतीने जायला पाहिजे. आणि माझी आत्ता गोष्ट खरं तर मी 2013च्या मध्यंतरापर्यंत ती नाही का, जी माझ्या एकदम अशा अडकळत डोक्यात होती, ती लिहून झाली 15च्या संपूर्ण चित्र उभं राहिलं. 14च्या शेवटी. आणि मग मी लिहून काढली आणि
बघायला गेलं तर लिहिण्याचा अवधी 9 पासून आतापर्यंत म्हटलं तरी ही गोष्ट, कुठलीही गोष्ट ज्याला म्हणतो आपण रोप उपटलं की त्याची मुळासहित त्याच्या चिखला मातीसहित ती वरती येतं, तसं सैराटची मुळं खूप खूप आपल्या आयुष्यात आजोबाच्या ह्याच्यात असतात आणि आत्ता ताजा त्याला काही कारणं पण असतात. तशी खूप कारणं आहेत आणि पण मला झाली ती आता 15च्या वेळेस मला ते नीट सुचलं आणि लिहून काढलं मी. आणि किती दिवसाचं शूटिंग सगळं मिळून? शूटिंग म्हणजे आम्ही सगळं मिळून मला वाटतं 70 ते 80-82 दिवस झालो, कारण की इथं आता गार्गीने एक्झिक्यूट फिल्म केली, ती नाही आहे इथं, पण ती एक्झॅक्टली सांगू शकेल. पण 2-3 शेड्यूल झाले असते. 3 शेड्यूल प्रामुख्यानं झाले आणि एक छोटं म्हणजे 4 शेड्यूल आम्ही केली आणि खूप तामझाम होता. खूप याला काय म्हणू आपण, खूप आम्ही ओझं डोक्यावर घेतलं होतं ऑलरेडी आणि पण खूप मजा आली. म्हणजे माझ्या गावाकडं शूट केलं, करमाळ्यात शूट केलं, करमाळ्यातली लोकं, करमाळ्याचं सगळं जे मला लहानपणापासून वाटायचं की अरे खूप छान आहे करमाळा आणि हे का दिसत नाही, तर ते माझ्या मनासारखं झालं. मी हट्ट करून निखिल सरांना म्हणत होते की करमाळ्यात शूट करू. तसं जरा गैरसोयीचं असतं, तुम्ही मुंबईपासून जरा लांब गेलात की शूट करणं आणि सगळ्या गोष्टीचा ॲक्सेस जरासा कठीण होतो. पण मला खूप आत्ता आनंद आहे की करमाळ्यात शूट करू शकलो आणि आत्ता करमाळा दिसतंय. ह्याच्यावर आयुष्यभर जोवर सैराट राहील तोवर दिसेल, तिचं आयुष्य तोवर करमाळा दिसेल, तर मला मजा येते. पुढच्या सहकाऱ्यांकडे जायच्या आधी एक प्रश्न पहिल्यांदा रिंकूला आणि आकाशला विचारतो. पण रिंकू, तुझं आयुष्य सगळं बदलून गेलं असं आम्हालाच बाहेरून जाणवतंय. म्हणजे काल तर तू गेली होतीस तिथे लाठीमार वगैरे झाला म्हणे तुझ्या सगळ्या चाहत्यांना सोलापूरमध्ये. काय तुझा हा अनुभव जगण्याचा, काय संपूर्ण जगणंच बदललंय तुझं सैराट नंतर? तसं म्हटलं तरी चालेल, कारण आधीची रिंकू आणि आताची रिंकू खरंच फरक आहे. कारण आधी असं काय म्हणतात, असं बंधन नसल्यासारखं नसायचं, कुठेही जायचे फिरायचे. तर आता कुठं गेले की काय लगेच माणसं ओळखायला लागलेत आणि वाटलं नव्हतं की आम्हाला सैराट रिलीज झाल्यावरती एवढे ओळखतील माणसं. पण सैराटला इतका भरभरून प्रतिसाद मिळाला ना, कुठेही गेले की लगेच ओळखतात. रिंकू म्हणून नाही पण आरची म्हणूनच ओळखतात. मी दिल्लीला गेले तर तिथे एक माणूस आला आणि त्यांनी मला बघितलं, मला वाटलं आता हा येईल आणि मला रिंकू म्हणून, पण तो आला आणि म्हणाला तू आरची ना. म्हणजे असं आता खूप भारी वाटते की लोक इतकं भरभरून प्रेम करतात. वा, खूप छान वाटतंय. मी माझ्या सहकाऱ्यांना सगळ्यांना सांगतो की तुम्हाला काय विचारायचं यांना मुक्तपणे विचारा. पूजा, विचार. आरची, मी तुला विचारीन, बुलेटवरून तू प्रचंड राऊंड मारल्यास या पिक्चरमध्ये, चित्रपटात. मला सर आता तुला खऱ्या आयुष्यात कोणावर राऊंड मारायला आवडेल या बुलेटवरून? तुझ्याकडे तर संधी आहे, संधीचं सोनं करू शकतेस तू. कुणाबरोबर राऊंड मारायला आवडेल? तसं कोणी आहे का असं तिला सरळ सरळ विचारायचं? नाही. मग तुझ्याकडे तर बॉलिवूड सेलिब्रिटी सुद्धा आहे, तू कोणती डिमांड. आमिर खान देखील तुझा चाहता झालाय, त्यामुळे आता तू फक्त डिमांड कर. तू अजून बसला नाही. मी बसेन मागं. हो. प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस तू अजून. बरं ठीक आहे, चला. नागराज, म्हणजे मी एक दुजे के लिए पाहिलं आहे किंवा लव्ह स्टोरीज खूप पाहिल्या आम्ही सगळ्यांनी किंवा देशाने पाहिले. मग तो शेवटचा जो 30 सेकंद किंवा 20 सेकंदचा जो शॉट असेल त्याच्यामध्ये एक अपेक्षा असते की तो मेहुणा आला, त्यांनी मारहाण केली, मग विरोध होतोय, असं हे का टाळलंस? म्हणजे तू एकदम म्हणजे जो परशा आहे, म्हणजे आरची परशाला सांगते की माझ्या माहेरची लोक आहेत, त्यांना चहा दे. हे झालं, तो चहा देऊन येतो, मग मुलगा डायरेक्ट. तो जो सीन आहे, असं नाही वाटलं की जी व्यवस्था तुला दाखवायची आहे ती मारहाणीतून किंवा हिंसकरित्या न दाखवता तू असं प्लेन का दाखवतोस? खरं तर ह्याची खूप कारणं आहेत वेगळी, पण इम्पॅक्ट मला वाटतं तुम्हाला जो म्हणजे वाटतोय तर तो यानंच येऊ शकत होता. आणि मला नेहमी वाटतं की ना, हे काही नवीन नाही माणसांना. हाणामारी आणि हिंदी फिल्म, बॉलिवूड फिल्म, तुम्ही कुठली चायनीज आणि हे काढली तर रक्तपात, रक्त उडणं, रक्ताचे रंगपंचमीच खेळतात आपल्या इकडे, तर ते काय ते नॉर्मल आहे. पण मुळात ना, रक्तपातापेक्षा जी मनातली हिंसा आहे ना, ती खूप वेगळी आहे. आणि आपण इतके बधीर झालो आहोत, न्यूजमध्ये सुद्धा अलीकडे आपण सगळं बघतो, व्हॉट्सअप ह्याच्यावरती व्हिडिओ येतात आणि बधीरपणे माणसं बघतात, लहान मुलं पण बघायला लागलीत. मला त्याची भीती वाटते. म्हणजे पालकांना हे भान नाही की आपला व्हिडिओ हे बघू नये, डिलीट करून टाकावं. हे आहेच आहे, पण संवेदनाच नाही आहे. तर तो भाग हा नाही की रक्तपात बघितल्यानं माणसं सेन्सिटिव्ह होतील किंवा हे होईल. फिल्म करतोय म्हणजे तू मार्केटमध्ये फिल्म एक डिरेक्टर म्हणून उतरतोय. यश मिळालं तर नागराज असेल, अपयश मिळालं तर नागराज पुसून जाईल. हो, त्यावेळेला असं नाही वाटलं की मी फिल्म करतोय, फिल्मला जे आवश्यक आहे ते मला दिलं पाहिजे? मी असं कधीच विचार केला नाही आयुष्यात, आणि मला फिल्म मेकर व्हायचं म्हणून मी कधीच केलं नाही. किंवा यश मिळायच्या, तुम्ही कसं गणित मांडू शकता की तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे? मला कळत नाही. म्हणजे मला हे असं कळतच नाही की मला, म्हणजे माझा विश्वासही नाही याच्यावर की तुम्ही ठरवून काहीतरी यशस्वी होऊ शकता. कारण की मी आजवर आयुष्यात काही ठरवलं नाही. जे ठरवलं त्याच्यात यशस्वी झालो नाही.
आणि जे जे आवडतं जे करत गेलो त्यात मजा येत गेली आणि त्याचं यश ज्याला म्हणतो, खरं तर यश माझ्यासाठी नसतंच, यश बाहेरची गोष्ट असते. मी आत्ताही तसंच असतो, आपण भाकरीच खातो, एकच भाकरी खातो, यशस्वी झाल्यावर लगेच 5 भाकरीचा मुडदा पाडला असं म्हणत कुठला होत नाही, किंवा तुम्ही सोनंच खायला लागला असं होत नाही. मग मला हे खूप बाह्य गोष्टी वाटतात आणि खरं वाटतात, मी असं म्हणत नाही. आणि मला आत्ता बरं आलं की मी थोडा उशिरा हे मला माझ्या वाट्याला आलं. मी 20, 22, 25 असतो तर जरा कदाचित वेडा झाला असतो, भारावून गेलो असतो. पण त्या वयात मी इतकं अपयश बघितलं, इतक्या खस्ता खाल्ल्यात आणि इतकी त्याला काय म्हणतो, इतका त्रास सहन केला आहे की मला मजा येते. आता मी एका अशा रेषेवर येऊन ठेपलो आहे की सुख दुःख किंवा काय म्हणतो त्याला, यश आणि अपयश मी बघू शकतो. नागराज, तुझ्याबद्दल असं म्हटलं जातं की एक काळ तुझ्या आयुष्यामध्ये असा आला होता, आता हे बोलायला हरकत नाही, की तू कदाचित टोकाचा व्यसनी झाला असतास. हो कदाचित तुझं आयुष्य इतकं वाया गेलं असतं की तुला त्या पॉईंटवरनं परत येता आलं नसतं. हो तुला असं वाटतं की सैराटची निर्मिती करताना तुझ्या या आजपर्यंतच्या आयुष्यातल्या प्रत्येक पावलांनी तुला काहीतरी शिकवलं? म्हणजे म्हणतात ना, म्हणजे मी कधी माझा असा स्वभाव आहे ना, मी कधी ठरवून, तुम्ही म्हणता ना की कधी मी असं गेलो, मी कुठल्या ठिकाणी निघालो ना तर मी भटकतोय, मध्ये अनेक वेळा भटकलोय. मला जायचं असतं तिकडे तर मध्येच काहीतरी दिसतं, तिथं थांबतो, दुसऱ्यालाच भेटतो, बसमधनं उतरणं, हा माझा एकदम कॉमन म्हणजे एकदम नॉर्मल स्वभाव आहे माझा. की मी चाललोय समजा पुण्यातून माझ्या गावाकडे चाललो, की सुरुवातीला असं व्हायचं कुठे एसटीने गेलो तर मध्येच आम्ही कुठेतरी उतरायचो, काही दिसलं म्हणून, कोणी सांगायचं की इथे असाच आहे, किंवा मित्राकडे जाताना अनेक फाटे फुटायचे मला. तर हे तुम्ही जे व्यसनाचं वगैरे म्हणताय, हे तर मी 4थी 5वीत सगळं व्यसनं सुरू केली आणि 7वीत सोडून दिली. म्हणजे मी दारू प्यायला सगळं सुरू केलं आणि 7वीत खरं तर मी हे सगळं केलं. म्हणून मला माझे मित्र आत्ता म्हणतात की नाही का दारू पित नाही का, तर मी म्हणतो 7वीत सोडली. तर ही गंमत माझ्या आयुष्यात येऊन गेली आणि आम्ही खूप प्रचंड सगळ्याच प्रकारचं हे केलं. त्याच्यानंतरही मी BA MA पर्यंत पुणे विद्यापीठात शिकलो. तिथेही माझे मार्क्स कधीच चांगले नव्हते आयुष्यात. मला BAला माझा चढता क्रम झाला मार्क्सला, उलटा असतं बऱ्याच जण बिघडून हे करतात. तर मी 10वीला 2दा नापास झालो, 12वीला 49% पडले, BAला काहीतरी 52% पडले आणि MAला फायनली 60% पडले. त्याला पण ते ग्रेस असतो ना काहीतरी, आमचे जे HOD होते 6 मार्क्स काहीतरी वाढवून मला मिळाला. तर मला भारी वाटले की चला. पण ह्या दरम्यान मला वाचनाची ह्याची इतकी आवड झाली आणि मी चांगला अभ्यासक आहे, मी परीक्षार्थी नाही, हे तेव्हाही मला कळालं. कारण की माझ्या कविता पाठ असायच्या, संत साहित्य सगळं तुकारामांपासून नामदेव सगळं वाचलेलं असायचं. पण पेपर लिहायला बसले की इतकं काहीतरी बकवास लिहून यायचं. आता हा सिनेमा करताना तू काही परीक्षेचा, अवॉर्डचा असा कुठला विचार डोक्यात नव्हता? गंमत काय कसं आहे की आपण जे एक्सपर्ट असतो ना त्याच्या परीक्षा बहुधा नसतात आणि शाळा कॉलेज तर इतकी थोटकी व्यवस्था आहे ना, इतकी विचित्र व्यवस्था आहे की त्यात जे परीक्षा घेतात ते त्यांना मानवी आयुष्याच्या व्याप्तीची कल्पनाच नाही आहे. की खारमुरे विकता, तुम्ही वडापावचा गाडा चालू शकता, तुम्ही पळून म्हणजे संकटातून पळून कसं जावं, ह्याच्या परीक्षाच नाही. चित्र कशी काढावी हे तर सोडा, अजून इतके कदाचित विद्यापीठांच्या शाखा इतक्या होऊ शकतात की जगण्याच्या जर शाखांचा आणि त्याच्या विस्ताराचा अनुभव घेतला तर. पण विद्यापीठ संकुचित आहेत. मी चित्र लहानपणापासून चांगला काढायचो, मी कविता लिहायचो, मी रांगोळ्यांच्या स्पर्धात मुलींच्या ह्याच्यात भाग घेऊन चांगल्या रांगोळ्या काढायचो. तुला असं वाटतं म्हणजे की आपल्याकडे हिडन टॅलेंट जे आहे त्याला न्याय दिला जात नाही किंवा ते बाहेर काढलं जात नाही? अजिबातच नाही, व्यवस्थाच नाही. मी तेच सांगतोय तुम्हाला कळतच नाही की हे कशानं मोजायचं आहे. म्हणजे मी नेहमी उदाहरण देतो की तुम्ही टूथब्रशवर आरोपित करता की तुला नीट धागा होता येत नाही. ते टूथब्रशला माहीतच, त्याला ते बिचार विसरून जाते की आपण ब्रश करण्यासाठी आहोत, आपण दात स्वच्छ करण्यासाठी आहोत आणि ते धागा विण्याच्या प्रयत्नात लागतं आणि आकाशकडे जातो, बराच वेळ बसलेला आहे. आकाश, एक सांग, नागराजचं एक विधान असं होतं की या माझ्या चित्रपटातलं कॅरेक्टर मधला मुलगा हा मुलीसारखा आहे आणि मुलगी ही मुलासारखा आहे. आम्हाला बघताना असं जाणवलं, मुलगा जो नेहमी अग्रेसिव्ह लागतो पण प्रकरणात, तो नाजूक आहे, तो थोडासा डिफेंडिंग आहे. मुलगी अग्रेसिव्ह आहे, ती पुढाकार घेते, ती पुढे जाते, ती पुढे नेतीये. हा रोल करताना तुझ्या मनाची घालमेल काय होती? नेहमी इतर चित्रपटांमध्ये मुलगा अग्रेसिव्ह असतो, इथे तू थोडासा बॅकफ्रंटला आहेस, बॅकग्राऊंडला गेलायस. काय वाटत होतं तुला? म्हणजे तसं म्हणायचं तर कॅरेक्टरच खूप छान आहे. म्हणजे तो असा समजूतदार आहे, सिन्सिअर आहे खूप, म्हणजे घरची असे सगळे काम करतो किंवा कॉलेजमध्ये पण हुशार आहे. म्हणजे असा मुलगा मला वाटत नाही, असं म्हणजे सगळेजण असतात असे. पण तसं परशाचं कॅरेक्टर मला करायला भेटले, मला छान वाटते सगळ्यांना. आणि मला बघून सगळ्यांना वाटेल की खरंच अरे परशासारखं मी झालो पाहिजे, असं सगळ्यांना वाटेल. पण त्यातलं नक्कीच वाटते. मला वाटतं परशाचे नाकश शिकून जवळजवळ बऱ्यापैकी तसा आहे जरा. ते मला एक सांग, यातला जो मूलभूत संघर्ष आहे 2 वेगळ्या वर्गांमधला, की जो शेवटच्या ऑनर किलिंगच्या भागाकडे जायच्या आधी ही जी काही 170 मिनिटाची फिल्म आहे, तो करताना प्रत्येक वेळा तुला भेडसवत होता किंवा त्याचं पुढे मागे काय आहे हे जाणवत होतं की याचा सामाजिक संदर्भ काय आहे आता आपण जे करतोय त्याचा? नाही, मला ह्याची कल्पनाच नव्हती बिलकुल. म्हणजे
हे जे काय संदर्भ असेल किंवा कशासाठी मला फक्त सांगितलं होतं, तुला हे करायचं, हे करत होतं फक्त मी. मला जेवढं स्क्रिप्टमध्ये माहिती होतं किंवा जेवढे डायलॉग होते तेवढं मी ते सीन वाईज करत चाललो होतो. पण पुढं एवढं मोठं भयानक हे चित्र असेल हे मला माहिती नव्हतं. पण त्याच्यानंतर शेवटाकडे जेव्हा येत गेलात तुम्ही, तेव्हा आपण काय करून बसलोय हे तरी तुला कळालं का नंतर? किती चांगलं आणि वेगळ्या प्रकारचं आपण केलंय. हे मला त्यावेळेसही नाही कळलं, पण जेव्हा फर्स्ट टाइम मी फिल्म बघितली त्यावेळेस मला कळालं. हे सगळं काय- बघितल्यानंतर मला हे सगळं साहजिक कळलं. आहे. नाही, Even- आणि- even आणि- त्यातल्या- आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिंकू आणि तुम्ही काय केलं हे तुम्हाला जाणवतंय का? म्हणजे सोशल मीडिया असेल किंवा समाजामध्ये तुम्ही मंथन करून टाकलंय, तुम्ही असेल, नागराज असेल, म्हणजे तू फिल्म आहे ती, त्यात पण त्या फिल्मने सगळ्यांची डोकी खराब करून टाकली. हे असंच आहे का, ते तसंच आहे का, ही सगळी चर्चा तुम्ही सुरू केली, याची जाणीव फिल्म करताना होती किंवा आत्ता जर झाली असेल तर तुम्हाला किती सिरियस वाटतं? म्हणजे आता सिरियसच गोष्ट आहे, म्हणजे ऑनर किलिंग असतं. म्हणजे आता मी असं अजून माझ्या आयुष्यात तर मी बघितलं नाही, पण असं न्यूजला ऐकतोय किंवा पेपरला पण बघतोय की नाही झालं पाहिजे असं मला वाटतंय. म्हणजे मुळात त्यांना आता एक खरं तर आपण खूप शेवटच्या सीनमध्ये इतके लोक असतात, सुरुवातीपासून बोलत आहेत. त्यातली जी लोकं होती 4, त्यातला एक माझा मित्र आहे, त्यातला श्याम म्हणून जो आहे, तर त्याला तर काहीच माहीत नव्हती की तो कशासाठी तिथं आला आहे. म्हणजे तो ॲक्टर नाही, तो माझा मित्र आहे, पण त्याला त्याच्या फिल्ममधला रोल माहीत नाही. आणि तो तिथं आला, बसला, ते सगळं केलं त्याने, तो गेला लगेच आणि झालं. मग त्यानं आता फिल्ममध्ये बघितलं की त्यानं काय केलं आहे, तर ते त्यांना गरजेचं नाही की त्यांना माहिती पाहिजे की हेच होतं हे. आणि तुम्ही जसं म्हणताय की ह्या फिल्मनं एक मंथन सुरू केलं. म्हणजे कसं होतं की तुम्ही चोरांच्या गल्लीत खाकी पॅन्ट जरी घालून गेलात तरी सगळे चोराच्या मनात कसे संशय सुरू होतील, घाबरतील. तसं मला वाटतं सैराट एक असा प्रश्न घेऊन जाते आणि मनातली दचकलेली माणसं आपोआप बोलायला लागतात. तर मला गंमत वाटते, मी काहीच बोलत नाही आहे, मी फक्त चुकून माझी पॅन्टचा रंग खाकी आहे किंवा बूट काळे आहेत असं समजा, पण लोक बोलत आहेत, मला विचारत आहेत, मला म्हणायचं काहीच म्हणायचं नाही, माझं चुकलं, माझी पॅन्ट खाकी आहे, माझं चुकलं, माझे काळे बूट आहेत, बाकीचं तुमच्या मनातला सगळा खेळ आहे. नागराज, एक तुझ्या 2 आक्षेप तुझ्या चित्रपटावर घेतले जातात ते मला तुला सांगणं आवश्यक आहे. आपण गुढी गुढी सगळे चांगली कौतुक तर करतोच आहे, चांगलं आहे ते आम्ही चांगलं म्हणतोच आहोत, हो. पण आम्ही शेवटी मीडियातले, तूही मीडियातले. 2 गोष्टी आक्षेप असे घेतले जातात. एक म्हणजे तुझ्या चित्रपटाची लांबी आहे 170 मिनिटं, आणि आम्हाला कळालं त्याप्रमाणे तुझ्या आग्रहाने तू ती 170 मिनिटं ठेवली आहेस, तू कमी करायला काही तयार नव्हतास. आणि दुसरा आक्षेप म्हणजे आपल्याकडे एक दुजे के लियेचा उल्लेख मगाशी केला गेला. एक दुजे के लिए पासून ते इश्कियापर्यंत ते साऊथ इंडियन फिल्म्सपर्यंत किमान 10 फिल्म्स ऑनर किलिंग या विषयावरच्या आलेल्या आहेत. अच्छा, ऑनर किलिंगच्या विषयाचा शेवट काय असतो हे तू आणि मी सांगायची गरज नाही. शेवट ठरलेला असतो, हो. पण शेवटापर्यंत दिग्दर्शक किती नजाकतीने आणि काय पद्धतीने सामाजिक बाण ठेवून नेतो हे महत्वाचं असतं. हो. तुला हे माहिती होतं सुरुवातीला की हा विषय येऊन गेलाय, ते वेगळं दाखवण्याकरता तू सरळ सरळ त्याचे 3 भाग केलेत: प्रेम, सर्व्हायव्हल आणि सामाजिक. आता सुरुवातीचा प्रेम प्रकरणाचा भाग खूप जास्ती झाला असं वाटत नाही तुला? मला या फिल्ममध्ये काहीही जास्त, कारण की मी कमीत कमी 1000 वेळा फिल्म बघितली असेल मी स्वतः. आणि मी असा डायरेक्टर नाही की चुकून एडिट झालं. म्हणजे कुतुबला माहिती आहे, कुतुब आणि आम्ही एडिट करतोय, 1000 वेळा मी ती फिल्म बघितली आहे. म्हणजे ही जेव्हा एडिट झाली आहे आणि आल्या आम्ही इतके इगर असतो, शूट झालं की झटक्यात 4-5 दिवसात आम्ही लाईनअप पण करून टाकतो. फॅन्ड्री मी 7 दिवसात एडिट केली ती, आणि एडिट करून आम्ही बघितलं, आम्हाला कळत होतं. पण त्यातला एकही शॉट असा नाही ठेवला की चल चुकून राहिला, ते ठेवायचाच होता. इव्हन कटसुद्धा जिथं कट व्हायला पाहिजे तिथंच केला आहे. आणि त्याचा काहीतरी आमच्या मनात एक गोष्ट आहे की हे असं इथं कट व्हायला पाहिजे किंवा इथं थोडंसं लांबायला पाहिजे. त्यामुळे मला एक वाटतं की ना, हे खूप वेगळं प्रकरण असतं, हे सगळं मानसिक असतं. परत लेंथ जी आहे ना, ती फिजिकल गोष्ट नाही आहे, लेंथ ती सायकोलॉजिकल गोष्ट आहे. आणि ती माणसांना आपल्याला खूप काही गोष्टी कळत नाहीत. म्हणजे तुम्ही जर तुम्हाला टॉयलेटमध्ये कोंडून ठेवलं तर तुमची लेंथ जे होईल ना, ती 10 मिनिटाची 10 तास होतील. आणि तुम्हाला एका छान, म्हणजे आता पुरुषांच्या भाषेत बोलायचं तर तुम्हाला मुलींच्या गारड्यात बसवलं तर 10 तास लगेच निघून जातील 10 सेकंदासारखे. तर हे लेंथ ही सायकोलॉजिकल गोष्ट आहे, फिजिकल गोष्ट नाही. आणि सैराटमध्ये तो प्रयत्न आहे की म्हणजे परत हे पार्ट जे म्हणताय ते आपल्याकडे इंटरवल, मला असंही विचारलं जातं की इंटरवल आणि इंटरवलचा नंतरचा तो विचार केला का? ही गोष्ट आहे सलग, इंटरवल काढून टाका आणि फिल्म सलग बघा, तुम्हाला हा झटका बसणार नाही. पण ही इतकी उपरी पॉपकॉर्नसाठीची गोष्ट आहे की तुम्हाला रेटून म्हणतात की करा इंटरवल. ह्यात व्यावसायिक गणित आहेत, आणि इंटरवल हा आम्ही नंतर केलेलं प्रकरण आहे हे सगळं. त्यामुळे ती फिल्म सलग आहे. तुम्ही असं का संशय घेता की अरे हा चुकला, ह्याला इकडे सुचलच नाही, हे तुम्ही असं म्हणा, एका डिरेक्टरवर विश्वास ठेवा. आता तुम्हाला जर माझ्या लायकीवरच विश्वास नसेल तर तो मुद्दा वेगळा, तुम्ही काही म्हणू शकता. पण एकदा विश्वास ठेवून बघा, मग तशी फिल्म बघा. आणि मनातले ना आडाके ताडाके नका करू की असंच पाहिजे होतं, तसं ह्यानं केलंय.
मला तर वाटतं की आता सगळे नाही का आता सगळे सलमान खानसारखे दिसायला पाहिजे, पण नाही दिसत ना. मग त्याचं सौंदर्य तसं बघा ना की जसे आणि आहे दुसरा आक्षेप जो आहे की बऱ्याचशा साऊथ इंडियन फिल्मच्या आहेत त्या ऑनर किलिंगवर आल्या, त्यातले काही पॉईंट्स याच्यामध्ये आलेले आहेत. काय वाटतं तुला? गंमत काय आहे की हे भारताचं फिल्मचं सोडा, ह्या भारताचं वास्तवच आहे. तुम्ही प्रेम केलं तर खूप खूप कमी शक्यता आहेत. मला असंही म्हणतात की तुम्ही त्याचं पॉझिटिव्ह उदाहरण का दाखवलं नाही, की आरची परशा मलाही लय आवडलं असतं नाही का, की ते आले 10 जण आरची सगळ्याला मारते धडाधड नाही का, काठीनं बडवलं पळाले सगळे. तर मला म्हणजे तुम्ही आपलं चॅनल असेल, आपली एखादी कंपनी असेल, जर त्याचा सक्सेस रेशो 10% आहे आणि अपयशाचा सगळं प्रकरण 90%, तर तुम्ही काय सांगणार ओरडून? तुम्हाला प्रॅक्टिकली सांगावं लागेल की आम्ही अपयशी आहोत, 90% आम्ही अपयशी असतो, म्हणून अपयशाचं बोलायला पाहिजे, त्याची चिंता करायला पाहिजे, मग आपण काहीतरी करून मग बघू. पण आपण इतके होपलेस आहोत की आपण खूप एक्स्ट्रा प्रयत्न करून आपण आशावादी बनायचा प्रयत्न करतो. म्हणजे लोकांना तिथं गरज असते की आरची परशा नसते मिळेल तर मजा आली असती, पण लाईफमध्ये नाहीत बघत. कोणी जर प्रेम करून 2 पोरं पळून गेली तर कोण लोकांची मदत करतात? ते जातात का मारायला? त्याच्या घरचे आले तर कायदेशीर मदत करतात का? नाहीत करत. पण मला वाटतं आपल्याला दरवेळेस आपण खूपच विचित्रित, मला तर आपल्या सायकोलॉजीच गंमत वाटते की आपण खूप स्प्लिट माणसं आहोत. आपण चित्रपटात जी अपेक्षा करतो ती जगण्यात आपल्याला कधीच आपली अपेक्षा पूर्ण होत नाही, हे आपण स्वीकारायला आहोत, इतके फ्रस्ट्रेटेड आपण आहोत. आणि चित्रपटात मग स्वित्झर्लंडचे रस्ते बघायला आवडतात, तिथली फुलं बघायला आवडतात, कारण माहिती मुंबईच्या बाहेर थिएटरमधून उतरलं की गटरेचा वास येणार आहे. म्हणून आपण खूपच विचित्र आहोत. मग मला हे कळत नाही की मी काय सांगायचं, मला जे सांगायचं ते सांगतो. तुम्हाला एक वेगळा प्रश्न, घरची परिस्थिती हलाखीची होती आणि त्यात तुमची पोलीस खात्यामध्ये निवड झाली होती, पण तुम्ही 13 दिवसातच घरी परतलात. घरातून खूप विरोध होत होता, तुमचे वडील सांगत होते की घरी येऊ नको परत, आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही घरी आला. आणि गावी म्हटलं की पोलिसाला एक वेगळी इज्जत असते, एक वेगळा मान सन्मान असतो, पण हे सगळं घरी अचानक आल्यामुळे तुम्हाला एक वेगळं दडपण आलं नाही का? अरे आता माझं कसं होईल, आता मी पोलीस खात्यातून डायरेक्ट घरी येतोय. मला एक चिंता कधीच होत नाही की माझं कसं होईल, म्हणजे हा स्वभावच आहे माझा. कारण की अनेक अशा गोष्टी केल्यात की ज्याच्या काही शक्यताच, ज्याच्या काही भविष्यच नव्हतं त्याला. आणि माझ्या वडिलांना वाईट वाटायचं, कारण की ती इतकी हालाकीची परिस्थिती, पोलिसाची नोकरी लागली आणि आम्ही 28,000 मुलातून फक्त काहीतरी 32 मुलं सिलेक्ट झालो होतो. आणि त्या काळी आमचं फिजिक आणि बास्केटबॉल हे खेळायचं होतं, कारण की लोकांना कौतुक वाटायचं इतकं, म्हणजे नॅशनल अवॉर्ड मिळाल्यासारखं जे होतं. तर गावात आमच्या गावचा पोरगा भरती झाला, हे कौतुकाची गोष्ट होती. पण मला करमतच नव्हतं. आणि त्या 13 दिवसात मी असा हळूहळू मी इतकं कष्ट करायचो, परेड करायचो आणि रात्री पेटीवर बसून राहायचो, झोपच यायची नाही मला. आणि मला लक्षात आलं की गुदमरतोय. मग माझा असा स्वभाव आहे की मी गुदमरलो की पळून जातो, तुम्ही कुठेही मला ठेवा. मग मी गेलो, घरी अडचणी होत्या, पण माझ्या वडिलांना वाटायचं की त्यांना एकही विश्वास असायचा की हे पोरगं वेगळं आहे. मी कविता लिहित असेल, काहीतरी निराळच त्यांना प्रश्न विचारत असेल, आणि मला चिंता नाही वाटली. लोकांना कधी कधी हे करतात, मला कोणी अडवून म्हणायचं बघा हे पोरगं पळून आलेलं बरं का, अशी रस्त्यात अडवायचे मला आणि की पळून आलं बघ, नालायक पोरगे राव, कसली नोकरी लागली ते. मी थांबायचो, त्यांना जेवढ्या शिवाय घालायच्या तेवढं ऐकायचो आणि निघून जायचो. नागराज, मला वेळ कमी असल्यामुळे तुझ्या या 2 अतिशय महत्त्वाच्या सहकाऱ्यांकडे जायचंय. तुझे कॅमेरामन आणि तुझे एडिटर. हो, तुम्ही या माणसाला सहन कसं केलं? मी त्याला गेले 20-25 वर्ष बघतोय. याच्या डोक्यातल्या कल्पना इतक्या बदलतात, याच्या डोक्यातल्या कल्पनांना अंत नसतो. हा भरमसाठ शूट करून ठेवतो आणि सगळं निस्तारायला लागतं आपल्या टेक्निकल लोकांना, तुम्हाला माहिती आहे. पहिल्यांदा कॅमेरा म्हणून मला विचारायचं आहे की याच्या डोक्यातलं चित्र, हे जे काही सैराट, भन्नाट, चिंगाट सगळं जे आहे ते कॅमेऱ्यात बंदिस्त करताना काही वेळेला म्हणजे प्रत्येकच वेळा डायरेक्टरचं ऐकायला लागतं, पण तुम्हाला सगळ्यात त्यातलं आव्हानात्मक शूट करताना काय वाटलं या संपूर्ण चित्रपटात? आप हिंदी में बोल सकते हो. हाँ, नागराज के साथ काम करते वक्त ऐसा नहीं लगा मुझे कि बहुत कुछ एब्स्ट्रैक्ट बोल रहे थे. उसके दिमाग में जो भी है बहुत क्लियर है, एंड जो भी स्टोरी में है, सीन में है, इवन एवरी शॉट में उसको जो इमोशन उनको चाहिए वो इज़ वेरी क्लियर अबाउट द इमोशन. सो इतना मुझे लिए इतना डिफिकल्ट नहीं इनके साथ काम करने में, बहुत मज़ा आया उसके साथ काम करने और क्योंकि edit करते इतना समय? क्लियर बताता है, उसका दिमाग में जो इमोशन है उससे हमको क्लियरली समझ में आता है कि क्या कर रहे हैं. एडिटिंग मध्ये काय? तू सांग तुझा क्या इतना सारा शूट करके उसमें जो दिया है उस पे भी लोग बोल रहे हैं कि ये बहुत बड़ा है, उसके बारे में आप कन्विंस थे? जो ये कह रहा था कि नहीं ये सब दिखाना ही चाहिए तो ही वो लास्ट का इम्पैक्ट आएगा. हाँ, ॲक्च्युली एडिटिंग करते टाइम तू मराठीत बोलू शकतो. हां, हाँ मराठीत बोल ना, काय हरकत नाही. हां. म्हणजे एडिटिंग करताना जे पण सीन शूट केले होते ते एक्झॅक्टली नागराला जसं वाटत होतं की ह्या शॉटमध्ये असं सास आला पाहिजे, त्या हिशोबाने ते म्हणजे ते लाईनअप करत गेल्यानंतर
आम्ही खूप 3.5 तासाची काहीतरी पूर्ण केली होती आणि त्यानंतर म्हणजे 3.5 तासानंतर ही 170 मिनिटं केलेली आहे. हो 3.5 एकदम first cut जो 170 नंतर आणि कुतुब माझा चीफ असिस्टंट डिरेक्टर पण कुतुबच आहे. कुतुब पिस्तुलाचा कॅमेरा त्यानं केलेला आहे. फॅन्ड्रीचा असिस्टंट एडिटर येतो आणि त्याने त्या एडिटमध्ये खूप महत्त्वाची भर घातलेली आहे. मिथून पण तुझा असिस्टंट होता मला. मिथून असिस्टंट त्याला आता नॅशनल अवॉर्ड मिळालं. म्हणजे कुतुब जे म्हणतो ना, कुतुब पहिल्यांदाच बोलतोय आता चॅनलवर, तर तो खूप लाजरा बुजरा, तो काम करणारा माणूस आहे आणि बोलतो कमी. पण त्यानं म्हणजे आम्ही एडिट करताना कसं की तो लावतो ना, तर त्याचं म्हणणं आहे की खूप छान होतं, आमचा जर्क बसत नाही कधी. म्हणजे फॅन्ड्रीच्या वेळेस तर ना असं शूट झालं होतं की जो शॉट क्लोजमध्ये घेतला मी तो लॉंगमध्ये घेतच नाही आणि एडिटरला झक मारत तेच शॉट लावायला लागतात. तुम्ही त्याचा ऑप्शन नाही की आता असं एडिट करून बघतो, त्याचं खूप वेळा होतं. कुतुबला पण ते माहिती माझी स्टाईल की मी कसं शूट करतो, त्यामुळे कुतुब खूप, मी नसलो तरी कुतुब सगळं लावून तयार ठेवतो. आणि त्याच्यानंतर त्यानं त्याचं जे क्रिएटिव्ह इनपुट आहे, कारण की ह्याला एक वेग होता, ह्याला कुठं कुठं ठहराव होता. आणि शॉट म्हणजे आता काही शॉट जसं की तो मोबाईलचा शॉट आहे की आरची फोन नंबर घेते आणि शॉट सुरूच होतो की कट टू क्लोज, मोबाईल ट्रॅक बॅक होतो, सगळे दिसतात. आता ह्याला एडिट करायला फक्त तुम्हाला कुठून कापायचा तेवढाच आहे, ट्रॅक सुरू झाल्यावर थोडासा कापायचा. तर एडिटला खूप सोपं होतं जेव्हा शूट करून ठेवतो तुम्ही. शूटमध्ये गोंधळ घातले तर एडिटरला काम असतं. मला रिंकूला एक विचारायचं आहे, तुझ्या संपूर्ण रोलमध्ये अतिशय मेजर वेगळे टप्पे आहेत. अगदी शाळेतली मुलगी, प्रेमात पडलेली मुलगी, त्याच्यानंतर बायको आणि आई, हा सगळा प्रवास आहे की जे तू प्रत्यक्ष आयुष्यात काहीही अनुभवलेलं नाहीयेस. आम्हाला प्रश्न असा पडतो की एखादी 9वी 10वीतली मुलगी जिने या प्रकारचं काही केलेलं नाहीये, जिने संसार केलेला नाहीये, म्हणजे एक तर नागराजकडे न बघता मला सांग की नागराज हा ऍक्टर म्हणून तुला समजावून सांगायचा का तुला काय करायचं हे तुला मोकळं सोडायचं, कर याच्यामध्ये. आम्हाला ते जाणून घ्यायची उत्सुकता आहे. म्हणजे मला काही माहीतच नव्हते की मी काय करते हे, मला तेव्हा काहीच कळत नव्हतं. मी जेव्हा बघितलं ना तेव्हाच मला कळालं की अरे मी एका फिल्ममध्ये सगळेच रोल केल्यासारखे केलेत. तर मी त्याला विचारायचे की मला हे नाही जमत, कसं करू. तर तो म्हणायचा की तू कुठली हिरोईन अशी करते म्हणून तसं रडू नको, किंवा ती अशी करते म्हणून तू तसं करू नको. आणि तो मला नाही ना जमलं, कधी कधी तो मला करून दाखवायचा आणि म्हणायचा तुला कसं वाटतं तू कशी करशील, आता आर्चीला असं असं होतंय तर ती काही म्हणल. आणि तो म्हणत नव्हता की जसे डायलॉग आहेत तसे डायलॉग म्हण, असं म्हणायचं की डायलॉग पुढे मागं झाले तरी चालतील, फक्त त्या भावना त्यातनं आल्या पाहिजे, तेवढंच त्याचं मत मला होतं. तुम्ही दोघंही प्रामाणिकपणे सांगा रे, तुम्हाला या यांनी पर्टिक्युलरली तुमचं काही वर्कशॉप घेतलं होतं आधी? कारण तुम्ही दोघंही सिनेमात काम करणार म्हटल्यानंतर तुमची एकमेकांशी ओळख तर व्हायला पाहिजे ना, केमिस्ट्री जुळायला पाहिजे ना. तर तुम्ही दोघं त्याच्या आधीपासून काही एकत्र होतात, रिहर्सल्स केल्या होत्या, काय केलं म्हणून तुमची इतकी केमिस्ट्री आम्हाला पडद्यावर चांगली दिसली? नक्कीच ऑडिशन नंतर म्हणजे शूटच्या आधी 1 महिना आम्ही सोबत राहिलो होतो सगळेच, म्हणजे पूर्ण टीम सोबत. तर त्या एका महिन्यामध्ये म्हणजे आमचं वर्कशॉपच म्हणता येईल ते, किंवा आमची प्रॅक्टिस घ्यायची, सीनची प्रॅक्टिस, डायलॉग कसे बोलायचे काय, त्या पिरियडमध्ये आम्ही सगळं शिकून घेतलं त्यांच्याकडून. म्हणजे नागराजनी सगळं करून दाखवलं तुम्हाला प्रत्यक्ष करून दाखवलं. आम्हाला तर बिलकुलच येत नव्हतं, कारण ऍक्टिंगचा काहीच अनुभव नव्हता, कधीच ऍक्टिंग नव्हती केली. त्यामुळे ते आधी करून दाखवू शकतो. आकाश तुला हे कर. तुझे शॉर्ट्सही त्यांनी करून दाखवले. हां, सेटवर पण आणि शूटिंग चालू नाही, मग असताना आता पण. नागराज परशाचा एखादा डायलॉग तुमच्या तोंडाने पण ते त्याचा रंग जाईल माझा अवतार बघून. नाही, पण परशाच्या याच्याकडून डायलॉग घेण्यापेक्षा आपण परशा आणि रिंकूलाच सांगू की तू, मला माहिती आहे तू आता याच्या आधी 2 दिवसात चॅनलमध्ये 3 वेळा करून दाखवलेला आहेस आणि तुमचा जो सगळ्यात फेमस डायलॉग आहे दोघांचा, तो तुम्ही सांगणं आवश्यक आहे आम्हाला. मराठी. ठीक आहे. अर्चे, मला तुला आवडते. मला पण तो आवडतो. काय मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू आय लव्ह यू. वा. नाही, आणखी नाही, पण सर नाही, पण याच्यामध्ये नागराजला मला एक विचारायचं याला जोडून. नागराज, मला खरं सांग रे, या दोघांच्या पहिल्या सगळ्या प्रेमाचे जे काही प्रोग्रेशन आहे, तर तुझ्या आयुष्यात तू काहीतरी जे मिस केलंस त्याचं तू प्रेडिक्शन, जे काही डेपिक्शन केलंयस, असं खरंच तुझ्या आयुष्यातनं कोणी मिस झालं होतं? हा मजेशीर प्रश्न आहे. म्हणजे हे मला वाटत नाही की एखादा कुठलाही कुठेतरी माणूस relate करणारा असणार पण. अर्थात मी तेच सांगतोय की मीच नाही तर सगळी माणसं असतात ती काहीतरी मिस करतात. आणि तो एक शेर खूप भारी आहे की ये दुनिया जिसे कहते हैं बच्चे का खिलौना है, मिल जाए तो मिट्टी, खो जाए तो सोना है. हे सोनं माझ्या आयुष्यातनं खूप गेलेलं आहे आणि ते त्याला वेगळी कारण असतात. पण आता त्या व्यक्तीला असं वाटलं असेल की आपल्या हातातनं खरं सोनं गेलंय. काय माहित बिचारेल, तिला माहित नाही, पण ती माझं सोनं होती. आणि नाही, त्याचा दोष नाही, ते मीच आरोपित करतो. आपण दगडाला देव म्हणतो, दगडाचा त्यात दोष नसतो. वा. नाही सर, आणि म्हणजे रिंकूनी जो रोल केला आहे किंवा सैराटमध्ये जी काही भूमिका आहे, रिंकू म्हणजे आपण जेव्हा समानतेच्या गोष्टी बोलतो तर पुरुष आणि स्त्री हे समानतेवर आल्याशिवाय हा समाजाला ती दिशा मिळणार नाही. आत्ता अशी आहे की महिलांना तेवढा काय आपण हे करत नाही. शहरामध्ये आपण
जरी आमच्या अँकर महिला जास्त दिसत असल्या तरी गावात खेळात महिलेच्या संदर्भात किंवा मुलींच्या संदर्भात तीच मानसिकता आहे. हा रोल करताना तुला आतून कधी फील झालं की तू जे आहेस मग तू हिरो आहेस त्या फिल्मची, प्रत्येक मुलीने असं झालं पाहिजे तरच हा समाज पुढे जाईल, अशी काही जाणीव होत होती की मी पिस्तूल दाखवते ती हिरोनी करायला पाहिजे तू करते, तर असं प्रत्येक मुलीने केलं पाहिजे असं वाटतं तुला? हो केलंच पाहिजे, कारण मी पण गावातूनच आले. मी आधी गावात राहायचे ना, तर मला पण असं नव्हतं की मुलं आली की खालीच बघून जा आणि घरात कोण माणसं आली की अजिबात हॉलमध्ये यायचं नाही, घरातच बस. आणि आत्ता अकलूजमधली माणसं म्हणतात आहे की तू बुलेट चालवते किती छान. म्हणजे गावात असं फिल्म बघून असं मुलीत बदल व्हायला पाहिजेत असं मला तरी वाटतं. कारण सगळे समजतात की मुलंच सगळं करू शकतात, मुली करू शकत नाही, तर मुली पण ते करू शकतात ना. फक्त तुम्ही त्यांना करून द्या, तर त्या मुलींना करण्यापासून माणसं रोखतात, त्यामुळे ते करू शकत नाही. तुम्ही जर त्यांना करून दिलं तर तेही करू शकतात. मग प्रत्येक मुलगी प्रत्येक महिला आरची झाली पाहिजे, मग प्रेमाचं सोडून दे पण प्रत्येक बाबतीत, कामाच्या खूप बाबतीत उदाहरण किंवा आहेत. आर्ची फक्त- जबाबदारीच्या आता हे बाबतीत. फिल्मी उदाहरण आहे. सावित्रीबाई आहे, जिजाऊ आहेत आणि किती किती कर्तृत्ववान महिला आहेत. त्यांची उदाहरणं नेहमीच आपले केली जातात. पण आपल्याला मला हे चांगलं आहे बरं का तुम्ही आर्चित हे करताय, पण मला वाटतं ह्या संदर्भानं ना ह्या सगळी आनंदीबाई असतील किती उदाहरणं आहेत. ह्यांची उदाहरणं घ्या, कर्वेंचं वाचा, कर्वेंचं बघा, पण आपल्याला फिल्मी उदाहरणं ते आपल्याला कसं आहे झटका पाहिजे, कायमस्वरूपी परिणाम नाही पाहिजे. त्यामुळे ती आर्ची ठीक आहे, पण आर्चीच्या सोबतीने ह्या लोकांना, ह्या महिलांना आठवलं पाहिजे ज्यांनी शिवाजी महाराज घडवला, ज्यांनी महिलांची शाळा काढली, ते पण आठवलं पाहिजे मला. नागराज बरोबर या गप्पा अशाच सुरू ठेवणार आहोत. नागराज, सैराट आणि सैराटची सगळी टीम. पण एक छोटासा ब्रेकच्या नंतर गप्पा सुरूच राहणार आहेत न्यूजरूममध्ये. हट्टी झालं